मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये डॉग स्क्वॉडला प्रचंड महत्त्व आहे. या श्वानांचा वापर हा बॉम्ब आणि स्फोटकं शोधणे, खुन्यांचा आणि गुन्हेगारांचा माग काढणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी करण्यात येतो. मागच्या एका एपिसोडमध्ये आपण मुंबई पोलिसांच्या जंजीर या श्वान पथकातील अगदी लेजेंडरी अशा सदस्याबाबत जाणून घेतले होते. 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर जंजीरने अनेक ठिकाणी स्फोटकं व हत्यारे शोधून काढली होती. त्यामुळे मुंबईत अजून रक्तपात होता होता वाचला होता. पण या डॉग स्क्वॉडचे जनक कोण होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? वसंत काणे उर्फ बेसिल केन या अधिकाऱ्याचा डॉग स्क्वॉडच्या निर्मितीमध्ये मोलाचा वाटा होता. एवढंच नाही तर इंडो अँग्लियन, म्हणजे लक्षात घ्या, मी त्यांना अँग्लो इंडियन म्हणत नाही, मी त्यांना इंडो अँग्लियन म्हणतोय, असलेले बेसिल केन हे गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जात. अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांबाबत आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये काही अधिकाऱ्यांचे स्थान हे कायमच अबाधित राहील. अशा अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये सरदार मीर अकबर अली, सरदार मीर अब्दुल अली, शेख इब्राहिम शेख इमाम, रावसाहेब दाजी राणे, चार्ल्स फॉर्जेट, माजी पोलीस आयुक्त सर पॅट्रिक केली, पुढे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक झालेले रमाकांत कुलकर्णी, गुन्हे शोध विभागाचे म्हणजे क्राईम ब्रांचचे उपायुक्त असलेले वैद्यनाथ सामी आणि मनोहर कोरडे, गुन्हेगार चार्ल्स सोबराज याच्या मुसक्या आवळणारे मधुकर झेंडे, अशा अनेक अधिकाऱ्यांची नावं आवर्जून घेत आहेत. असेच एक अधिकारी म्हणजे पोलीस उपायुक्त म्हणून निवृत्त झालेले वसंत काणे उर्फ बेसिल केन. बेसिल केन यांचे वडील बीजी काणे हे अमरावतीमध्ये एक प्रसिद्ध बॅरिस्टर होते. ते ज्यावेळेस इंग्लंडला गेले होते त्यावेळेस ते एका इंग्रज युवतीच्या प्रेमात पडले व त्यांनी पुढे तिच्याबरोबर विवाह केला. त्यांचा पहिला मुलगा म्हणजे बेसिल केन. खरं तर त्याचं पाळण्यातलं नाव बेसिल केन नव्हतं, ते होतं वसंत काणे. पण ते नाव त्यांना रुचलं नाही. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्यावेळेस इंग्रज भारतावर राज्य करत होते. अशा वेळेला गोऱ्यांसोबत असलेला आपला नातेसंबंध किंवा रक्तसंबंध हा प्रतिष्ठितेचा वाटायचा. कदाचित त्याचमुळे असेल की युरोपियन नसलेल्या किंवा अँग्लो इंडियन नसलेल्या माणसाने स्वतःचे नाव वसंत काणेच्या ऐवजी बेसिल केन केले. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे केन यांची आई इंग्रज असल्यामुळे ते अँग्लो इंडियन नसून इंडो अँग्लियन होते. 1938 मध्ये नागपूरमधून BA झालेल्या या वसंत काणेची ऑगस्ट 1939 मध्ये मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर नेमणूक करण्यात आली. अगदी गोऱ्या गोमट्या म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या बेसिल केनने लवकरच आपली छाप पोलीस विभागावर पाडली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेसिल केन यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्या काळात मुंबईमध्ये गोरे सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. याचं कारण म्हणजे मुंबई महत्त्वाचं शहर आणि इथल्या गोदीतून हे गोरे सैनिक एकतर पुढे युद्धाला जात किंवा फ्रंटवर जात किंवा युद्धावरून परत येत. बऱ्याचदा यांच्यातील काही लोक छोटे मोठे गुन्हेसुद्धा करत. या अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे काम बेसिल केन यांनी केले. एका अर्थाने केनना मुंबईच्या श्वान पथकाचे म्हणजे डॉग स्क्वॉडचे जनक असेच म्हटले पाहिजे. 1952 मध्ये त्यावेळेस डेप्युटी इन्स्पेक्टर म्हणजे त्या डेप्युटी इन्स्पेक्टर नावाचं पद त्या काळात मुंबई पोलिसात होतं. डेप्युटी इन्स्पेक्टर असलेले केन 3 महिने रजा घेऊन इंग्लंडला त्यांच्या आईकडे गेले होते. त्यावेळेस त्यांनी लंडन पोलिसांच्या म्हणजे स्कॉटलंड यार्डच्या श्वान पथकाबरोबर एक अभ्यासक्रम वैयक्तिकरित्या पूर्ण केला होता आणि त्याच्याबद्दल त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा मिळाले होते. त्यांच्याकडे मुंबईत स्वतःचा असा एक देखणा अल्सेशियन कुत्रा होता. रजेवरून भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या कुत्र्याला पोलीस प्रशिक्षणानुसार प्रशिक्षित केले. 1959 मध्ये गुजरातमधील बारिया या छोट्या संस्थानाच्या महाराजांनी मुंबई पोलीस दलाला 3 डॉबरमन पिल्ले भेट दिली. त्यांचे नाव कुमार, बिंदू आणि राजा. मुंबई पोलिसांच्या डॉग स्क्वॉडचे फाउंडर मेंबर म्हणजे हे तिघजण. या तिघा श्वानांना 3 ट्रेनरनी प्रशिक्षित केले. या तिघा ट्रेनरला प्रशिक्षित केले होते ते बेसिल केनने. महत्त्वाचं म्हणजे लंडनमध्ये कुत्री हाताळायचे प्रशिक्षण घेत असताना केन यांनी मेजर नावाच्या एका अल्सेशियन कुत्र्याला प्रशिक्षित करून मुंबईमध्ये आणले होते
आणि या कुत्र्याने गोरेगावातल्या आरे मिल कॉलनीमध्ये झालेल्या एका खुनाचा छडा सुद्धा लावला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ हे रेल्वेने प्रवास करत असताना दौंड सोलापूर मार्गावर त्यांच्या वस्तू चोरट्यांनी पळवल्या होत्या. त्या तपासामध्ये सुद्धा बेसिल केन यांचा कुत्रा व त्याचे श्वान प्रशिक्षण यांचा उपयोग करून पाहण्यात आला. बेसिल केन यांनी अनेक हाय प्रोफाईल गुन्ह्यांची चौकशी केली. त्यातीलच एक म्हणजे 10 जानेवारी 1949ला झालेल्या दक्षिण मुंबईतला ब्रू स्ट्रीटचा दरोडा. या गुन्ह्यात तर टाटा कंपनीचे पैसे सशस्त्र दरोडेखोरांनी पळवले होते. टाटा ग्रुप त्यांच्या कापड गिरण्यातील कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या 9 किंवा 10 तारखेला पगार देत असे. त्या दिवशी सकाळी टाटांचे कर्मचारी पैशांच्या बॅगांनी थैल्या या ग्रुपचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसच्या बाहेर एका व्हॅनमध्ये भरत असताना एक काळ्या रंगाची गाडी अचानकपणे तिथे येऊन उभी राहिली. त्यातून 4 हत्यारबंद लोक उतरले आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी रुपये 4,75,000 एवढी मोठी रक्कम त्या काळातली त्यांनी आपल्या ताब्यात घेतली आणि तिथून पोबारा केला. या प्रकरणाचा तपास त्यावेळेस इन्स्पेक्टर असलेले वैद्यनाथ सामी आणि पोलीस उपनिरीक्षक बेसिल केन यांना देण्यात आला. या प्रकरणामध्ये बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली. काही आरोपी म्हणजे पठाण होते ते पाकिस्तानला पळून गेले. या प्रकरणामध्ये शेर मोहम्मद उर्फ शेरदिल पठाण हे प्रमुख आरोपींपैकी एक होते. केन यांनी हाताळलेली दुसरी हाय प्रोफाईल केस म्हणजे कुख्यात खुनी रमण राघव याच्या गुन्ह्यांचा तपास. केन हे 1956 मध्ये बढती मिळवून इन्स्पेक्टर झाले आणि त्यानंतर त्यांची नेमणूक ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून करण्यात आली. रमाकांत कुलकर्णी हे क्राईम ब्रांचचे उपायुक्त असताना त्यांच्या टीममध्ये ACP बेसिल केन, पोलीस निरीक्षक विनायक वाकटकर, सुरेश पेंडसे आणि तात्यासाहेब गौड यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्या काळात क्राईम ब्रांच म्हणजे मुंबई पोलीस दलाची शान होती असं म्हटलं तरी चालेल. या क्राईम ब्रांचने 1970च्या दशकात राजभवनमध्ये झालेली चोरी, 1971चा जहांगीर मॅन्शन खून खटला यांच्यासारख्या अनेक सनसनाटी गुन्ह्यांचा तपास केला. केने बराच काळ मुंबई पोलिसांचे PRO म्हणजे जनसंपर्क अधिकारी सुद्धा होते. त्यावेळेस त्यांचा आणि मीडियाचा अगदी जवळचा संबंध होता. त्यामुळे केन यांचे नाव वर्तमानपत्रांच्या वाचकांना परिचित झाले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ES मोडक हे आपल्या आत्मचरित्रामध्ये केनना शाबासकीची थाप देतात. मोडक असं लिहितात की केन हे बऱ्यापैकी चांगले तपास अधिकारी होते, पण त्यांचं खरं शक्तीस्थळ हे ते त्यांच्या तपासामध्ये नसून त्यांच्या जनसंपर्कामध्ये होतं. मोडक म्हणतात की सार्वजनिक जीवनाचं कदाचित कुठलंही असं क्षेत्र नसेल की ज्यामध्ये बेसिल केन यांच्या ओळखी नव्हत्या आणि त्या ओळखीच्या लोकांवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. बेसिल केन हे लोकांची मदत करायला कायम तत्पर असत आणि हे लोक सुद्धा केन यांच्या मदतीला यायला किंवा त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करायला कायमच तयार असायचे. मोडक असं म्हणतात की केन यांचे पत्रकारांसोबत चांगले संबंध असून सुद्धा त्यांनी या संबंधांचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कधीच केला नाही. विनाकारण चमकोगी न करणारे केन यांच्यासारखे अजून पोलीस अधिकारी असायला हवेत असं ते म्हणतात. पुढे केन पोलीस उपायुक्त म्हणून सेवानिवृत्त झाले. पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी सुरक्षा विभागाची जबाबदारी सांभाळली. सेवानिवृत्तीनंतर ते मुंबईतल्या रेसकोर्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र इंग्लंडला ते त्यांच्या आईच्या भेटीसाठी गेले त्या असताना तिथेच त्यांचे आकस्मिक निधन झाले. तर मित्रांनो, माझा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल ID वर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.